जय संविधान, जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण तुफानातले खरे दिवे हा शीर्षकाखाली आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर उपक्रम आपण हा राबवत आहोत आणि त्यातीलच एक तुफानातले खरे दिवे आयुष्यमान गणपतदादा कदम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कार्यरत आहेत आणि विशेषतः गणपतदादा कदम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे, म्हणून त्यांनी चळवळीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तेव्हापासून ते चळवळीमध्ये काम करतात आणि एका सरकारी नोकरी सुद्धा ते होते. आज सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सुमेध बुद्ध विहार विश्रांतवाडी येथील या विहाराचे ते माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडून भरपूर अशी सामाजिक, धार्मिक आणि अशी समाजसेवेची कामं त्यांच्या हातून घडलेली आहेत. तर त्यांचं असं दादांचं म्हणणं आहे की भगवान बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे त्या धम्माप्रमाणे, त्या धम्मात जशी सांगितलेली वंदना आपण घेतो, त्रिशम पंचशील, बुद्ध पूजा, त्रिरत्न वंदना, धम्म पालन गाथा, असे काय जे गाथा सांगितलेले भगवान बुद्धांनी. आणि दादांचा एक मोठा अभ्यास आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये दादांचाही अभ्यास आहे आणि ते वाचक देखील आहेत. एक व्यासंग आहे, वाचण्याचा त्यांचा मोठा व्यासंग आहे. आणि दादांचं असं म्हणणं आहे की वंदना कशा प्रकारे घ्यावी, कशी घेतली पाहिजे. आज आपण पाहतोय मंगलप्रेणे वगैरे लावताना आपण जे त्याला आपण हे म्हणतो, काय म्हणतो त्याला, भीमस्तुती घेतो आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमस्तुती. बाबा ही मधूनच कुठून आली, कोणी काढली, कशी काढली, याचा अर्थ काय, याचे अर्थ देखील आपल्याला काही माहीत नाहीयेत. आपण केवळ पाठांतर करून आपण ते घेतोय. तर आज आपण दादांकडनं ते सर्व खुलासा करणार आहोत आणि कशी वंदना घ्यावी, कशी असावी आणि त्याचे पुरावे काय हे दादा आपल्यासमोर खुलासा करून सांगणार आहेत. आयुष्यमान गणपतदादा कदम. दादा, आपलं बहुजन प्रवाह चॅनलमध्ये स्वागत आहे. जय भीम. जय भीम. मी उद्धव मंडळाचा माजी अध्यक्ष हो. सुमेध बुद्ध विहार सर्व नंबर 46 हो. विश्रांतवाडी पुणे 15. हो. मी आपणा समोर हो. तथागत भगवान गौतम बुद्ध हो. यांची वंदना कशी घ्यावी हो. या विषया आपल्याला माहिती देत आहे. अच्छा. आपण हो. ती वंदना ती जे सांगत आहे हो. तर त्याच्यामध्ये काय चुका असतील बर. तर मला फोन करून कळविणे, मी हो. त्याच्यात दुरुस्ती करेन. बर. जम्बूद्वीपामधील कोसंबी नगर होते. हे नगर आवती, मगन नगरीमध्ये हो. त्याच्यामध्ये भागी होते. कोसंबी जम्बूद्वीपातील 19 राज्यापैकी एक राजधानी होती. या नगरचा राजा उदयन वस्तव राजा होता. या राजाला 3 राण्या होत्या. वासवदत्त राणी ही अवती देशाची होती. सामवती राणी ही भगदर नगरीची होती. मांगदिया राणी ही कम्मदम नगरीची होती. या उदयवस्त राजाला राजाचे वडील सातनिक होते. उदयवस्त याचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. इसवी सन पूर्व 563 मध्ये. दिवस होता मंगळवार, शाक्य सत्वार 68 हे, त्यामुळे त्यांचे नाव उद्धवस्त ठेवण्यात आले आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी कोसंबी नगरीत 6 वेळा वर्षवास केला आहे. उदयवस्त राजाने बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतली होती. त्याने तथागत भगवान बुद्धाच्या रूपाची एक चंदनाची व एक सोन्याची प्रतिमा
बुद्धाच्या जीवन काळात बनविला होता. उदयवास्तव राजाने त्या दोन्ही प्रतिमा आपल्या महालामध्ये ठेवल्या आहेत. भगवंतांनी उद्धववास्तव राजाला आपला शिष्य बनविला आहे. उद्धववास्तव राजा हा बौद्ध धर्माचा कट्टर अभिमानी उपासक होता. तथागत भगवान बुद्ध आनंद येथे वास्तव्यात होते. उदयवास्तव राजाने एक विहार बांधले होते. तर हा मित्रांनो, आपण आज गणपतदादा कदम हे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. त्यांच्या हातून भरपूर अशी समाजसेवा आणि मोठी मोठी कार्य त्यांच्या हातून घडलेली आहेत आणि ती सेवानिवृत्तही होते. आणि विशेष म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पाहिलेले. तर त्यावेळेस त्यांचं वय किती होतं आणि बाबासाहेबांचा पैलू कुठला पैलू त्यांना आवडला आणि बाबासाहेब कसे दिसायला होते हे आपण आज दादांकडनं जाणून घेऊ. हा, तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलंय, तर कसे दिसत होते बाबासाहेब? कसे पाहिले, कसे दिसत होते? 1952 मध्ये अच्छा, पहिली निवडणूक. बर. त्यावेळेस बाबासाहेब हो, खेड तालुक्यामधून उभे होते. बर. आता त्या खेड तालुक्याला राजगुरुनगर नाव दिलेलं आहे. अच्छा. बाबासाहेबांचे उजवे हात हो. R.R. भोळे अच्छा. जज होते. हो. त्यानंतर हं. ससून क्वार्टर्स, हो. त्या क्वार्टर्समध्ये चौरे हं. हे त्यावेळेस निवडणुकीला उभे राहिले होते. अच्छा. आणि बाबासाहेब हं. प्रचाराच्या याच्याकरता विश्रांतवाडीमध्ये आले होते 1952 मध्ये. हो. माझा जन्म 1934 आहे. अच्छा. तेव्हा मी कमीत कमी 17 ते 18 वर्षाचा असेल. अच्छा. बर. ज्या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांची मिटिंग झाली, हो. विश्रांतवाडी सर्व नंबर 46. अच्छा. आता तिथं बौद्ध वृक्ष आहे. हो. तिथे बुद्ध विहार होते. बर. तर बाबासाहेबांचे मिटिंग तिथे झाले. बर. आणि त्या मीटिंग मध्ये हो. लोक म्हटले, बाबासाहेब तुम्ही आता बोला. हो. तेव्हा आम्हाला माहिती की हे बाबासाहेब आहेत. अच्छा. आता आम्हाला बाबासाहेब कोण आहे हे माहित नव्हतं. नव्हतं. हा. बाबासाहेबांचा त्या पेहराव हं. हाफ चड्डी, बर. पायामध्ये बूट अरे वा. बर. आणि डोक्यामध्ये पारशी टोपी हो. असा चेहरा त्यावेळेस होता. हो. आणि त्या ठिकाणी हं. बौद्ध विहार हं. बांधण्यात आलं. हा. त्या बौद्ध विहारामध्ये हं. माझे वडील गंगाराम राहू कदम अच्छा. यांनी बौद्ध धम्माची प्रतिमा हो. तिथे आणून एक मिनिट. हा. तिथं वडील आहे. ऐका. ऐका. एरोडा जेलमधून ते प्रतिमा नाडिक म्हणून होते. अच्छा. त्यांनी बौद्ध धम्माची ती प्रतिमा बनवली. हा, गौतम बुद्धाची प्रतिमा. हा, भगवान गौतम बुद्धांची. हो. आणि ती इथे स्थापन केली. बर. ह्या विहारामध्ये म्हणजे मेन फाउंडेशन हा तुमचे वडील. माझे वडील आहेत. अच्छा. त्यानंतर हो. थायलंड मधून हं. धम्मदान म्हणून त्याने हं. भगवान बुद्धाचे हं. रूपाचे पंचधातूचे हं. दान देत होते. अच्छा. आणि त्याच्याकरता हं. हं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी बर. येथील भिक्षू हो. यांनी हं. प्रयत्न केले हं. आणि ते थायलंडवरून मूर्ती प्रतिमा हं. आणण्यात आली. अच्छा. त्याचे आम्हाला पैसे द्यावे लागले नाही. हो. फक्त कस्टमचं हो. जो काय टॅक्स होता तो भरावा लागला. अच्छा. आणि ही प्रतिमा आम्ही तिथे स्थापन केली. स्थापन केली. बर. त्या विहारामध्ये मी हं. 17 वर्ष अध्यक्ष राहिले. 4 महिने अध्यक्ष होतो. अच्छा. बर. आणि ते अनेक माझ्यावरती प्रसंग आले त्या विहाराविषयी. बर.
मला कॉर्पोरेशनला अनेक वेळा तोंड द्यावं लागलं. अच्छा. रस्ता रुंदीला तोंड द्यावं लागलं. बर. कोर्ट कचऱ्या करावं लागलं. अच्छा. परंतु कुणीही मंडळामधल्या एका माणसाने मला साथ दिले नाही. अच्छा. परंतु मी डगमगलो नाही. बरोबर. शेवटपर्यंत हो. मी भांडतच राहिलो. अच्छा. कोर्टात सांगते, हो. राधेश्याम सांगते. हम्म. शेवटी तिथं जागा ज्या वेळेस कॉर्पोरेशनने हम्म. विश्रांतवाडीमध्ये उडाणपूल होणार आहे हो. त्यावेळेस त्यांनी पेपरमध्ये माहिती दिली हम्म. आणि 3 आयुक्त बर. माझ्या संगती येऊन 3 कॉर्पोरेशनचे 3 आयुक्त, हो. मी त्यांना जी जागा दावली हो. ती जागा ते पाहून गेले हो. आणि ते गवण्याला म्हटले ही जागा यांना द्यायला काय हरकत नाही. बरोबर. आणि त्यांनी तसं गवण्याला लेटर दिलं. हो. ते मी नवीन अध्यक्ष जे झाले हो. त्यांना मी ते लेटर देऊन टाकलं किंवा अच्छा. याचा पाठपुरावा करा. करा. बर. आणि त्यांनी तो पाठपुरावा केला. हो. केल्यानंतर इथं नवीन सुमेध बुद्ध विहार बांधून मिळालं आहे. अच्छा. बर. त्या विहारामध्ये हो. सल्लागार हम्म. आयुष्यमान ज्ञानेश्वर चव्हाण, हो. आयुष्यमान संजय कांबळे, हो. आयुष्यमान रवी थोरात, हो. आयुष्यमान हम्म. किशोर गोतारणे, हो. आयुष्यमान संजय गायकवाड, हम्म. असे अनेक लोक हम्म. मला त्यावेळेस मान देत होते, हो. सन्मान देत होते आणि बरं. अजूनपर्यंत ते देत आहेत. देत आहेत. बर. काय तर मी त्या सगळ्यांचं अतिशय हम्म. मनापासून आभार मानतो की ते माझ्यावर आतापर्यंत प्रेम करत आहेत. मी आपल्या समोर जम्बूद्वीपामधील श्रीरत्नाविषयी थोडीशी माहिती देत आहे. बर. जम्बूद्वीपामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी मी आपल्याला माहिती देत आहे. महाप्रजापती गौतमी, कौशल देश, संघमित्रा, कौशल वैभवशाली, श्याम माता कोसंबी, पूर्ण माता सांकेत, हेम माता सुगतीपुरी, मांगदेय कन्या कुरुक्षेत्र, सुजाता माता कौशल देश, संघ माता कपिल वस्तू, कांदिनी माता कुरुक्षेत्र, शुभ माता राजगृह, माधवी माता मध्य प्रदेश, मल्ल प्रदेश, वासवदत्त मथुरा, मामुनी माता वैशाली, मलिकी माता कुशीनगर, ब्रह्मदत्त माता काशी जनपद, विद्यासा माता विद्यासा नगरी, सुंदरी माता श्रावस्ती, वासटी माता वैशाली, कुलया माता श्रावस्ती, सुजाता माता संकट, मलिका माता कौशल नगर, खुजा माता कोसंबी नगर, मुक्ता माता श्रावस्ती, श्याम माता कुशीनगर, सुवर्ण माता कपिल वस्तू, धम्म माता श्रावस्ती, चंद्रमाता कुशीनगर, धीरा माता कपिल वस्तू, सुभा माता संकेत नगर, राजकुमारी चुंदी माता राजगृह, वडेरी माता देवतह नगर कोसंबी व मित्र माता कपिल वस्तू, चंपा माता राजगिरी, कात्या माता कुशल नगरी, अनुकूल माता सिंहली, शालवंती माता राजगृह, राजश्री माता कुशल नगर, कणकी माता तामिळनाडू, भुकटी माता जम्बूद्वीप, अशा या जम्बूद्वीपामधील श्रीरत्न आहेत. भगवान तथागत बुद्ध म्हणतात, भिक्षुनो बौद्ध धम्म संघ यांना प्रथम शरण आलेली उपासिका पहिली
सुजाता सैनानी चैत्र पौर्णिमेला या दिवशी शरण आले. पुरुष फार हुशार व विचारिक असतो. पुरुष स्त्रीकडे पुरुषापेक्षा स्त्रीकडे संयम व शहाणपण असतो. पुरुषापेक्षा जास्त स्त्री विचारी असते. हे बौद्ध धम्म संघात सिद्ध करून स्त्रियांनी दाखविलं आहे असे भगवंत आपल्याला सांगतं. सर्वांना जय भीम. जय भीम.